राम राम मित्रांनो, 2 वाजलेत. गायली ती पाणी पाजून आणलं. गाई पण कारवडी नेलत्या. आता तांबडी गाय म्हैस घेऊन जायचं पाण्यावर बांधायचं लांबणीचं. अरुण प्रतीक राणीला वगैरे घेऊन जायलेत. बघा डुकरांनी कसा गहू उकारलाय. काही बांधल्या की दाखवतो. त्याची रातभर भिजविला. 4ला दिवसमाळच्या 4ला लाईट येते, सकाळी 8ला जाते. रातभर भिजविल तर गहू समजा उकरून खाऊन टाकला. गहू उगवायला नाही तर डुकरांनी चालू केलं गहू खायला. गाय बांधून दाखवतो काकडे कशा उकारल्याचा. गायची म्हैसन तांबडी गाय आधी पाणी पाजून आणायची. बांधतो गाईला, पडकामध्ये बांधायचं गाईला. आय गवत आलंय, हिरवं गवत आहे. चिबड लागते राहणार, त्याच्यामुळं गवत वाळलं नाही. समजा गवत वाळून जायला लागले. किलरी मोठी गाय ती पाणी पाजून आणली. म्हैसन तांबडी गाय राहील तेवढी. ए थांबा की, म्हैस ती घेऊन जाऊ, गावात जातील. पण तू गायला ती प्रत्येकनं पाणी पाजून आणली. आणि वगार गाय ती पाजल्यात पाणी. आता म्हशीला ती घेऊन जायला लागलेत. इथला गहू उकारला समजा. गाय ती पाणी पाजायच्या आधी एक सकाळी पण पेलतं थोडं थोडं पाणी. काट्यातून इकडून घ्या की मागं म्हैस मोरी गायला आणायचं. जाऊ द्या, चल पुढे मधात. आज सुट्टी असल्यामुळं आले, शेतात आले. तर दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या होत्या. एक दिवस शाळेत गेले की लगेच आज सुट्टी. घरी पण बसत नाहीत लगेच. घरी 2 वासरं येतं, त्यांनी करतात म्हणून शेतामध्ये आणले की बसतात आपलं सावलीला अभ्यास करीत. म्हशीच्या पण आगावर पाणी टाकलं. हिरभर उन्हातच होती. बांधाला चरायला लागले तर कवळं गवत फुटलेलं आहे. चुपकाट्याचं गवत आहे. ऊसातलं पाणी गेल्यामुळं गवत चांगलं फुटलंय. खायला लागलेत. खा की इकडं. गपर. मस्त गवत आलं लागले. मस्त गवत आलंय, लागलेत खायला. असं चारीत नेऊन बांधून टाकायचे. गहू उगवायला त्याची रात्री भिजून घेतला होता. दिवसमाळच्या 4 वाजता लाईट आली. लाईट आली की सकाळी 7 वाजता गहू झाला भिजवायचा. 16 तास लाईट सोडायला लागलीत आता. म्हणजे एक दिवस आड करू नये. दररोज येत नाही लाईट. सोडली की 16 तास अशी चालू. बघा मस्त काकऱ्या दिसायला लागल्या. आता येऊ नका रे मध्ये. मस्त लागला गहू उगवायला. खालून वळणाच्या कडीला उकारलाय. जायचं तिकडं आता. गाय म्हैस पण जायली खाली. बघा कशा डुकरानं सऱ्या उकारल्या. आता 2-3 तास हरभऱ्याचे घातले होते. उकरले लगेच. हरभरं खाऊन टाकलं. माणसानं खणलीवणी केलंय. बघा इथं दोन्ही सऱ्या उकरून टाकल्या. लांबवर खाल्ले हरभरं. इकडं ती उकरले. समजा पेरलं नाही तोवरचं त्यांचं वाटोळ करायला चालू झालं. बघा त्यांची पावलं पण आहेत. बघा पावलं कशी आहेत. डुकराची पावलं केवढाली इथं. इकडे पण लांबवर उकरले. पुन्हा वरी उकरले. अजून पेरलं नाही तोवरचं तर शेतकऱ्यामागे इगिन चालू झालं. कसे उकरायला लागले. तर 8 तास तर 8 तास तर ठेवलेच नाही तर समजा उकरलेत त्यांनी. बघा इथल्या साऱ्या समजा उकरल्यात. 1 2 3 4 साऱ्या उकरून टाकल्या. तसं तर ठेवलेच नाही तर
3-8 तास आहेत माणसानं खणले करून टाकले समजा उकरले जिथवर गहू आहे तिथवर हरभरं उकरून टाकले खाऊन टाकलं हरभरं चालू झालं आता ह्यांच्या शेतकऱ्याचं नुकसानी करायचं खायचं कमी वाटोळं जास्त इकडं पण उकरले समजा लांबर उकरले खाऊन टाकले समजा हरभरं एक ऊस आणला होता अरे मी खायला प्रतीक पण यायला लागला त्याला तुला खायला ऊस 2-4 कांडे आहेत भूक पण लागली होती म्हणलं एक ऊस घेऊन यावा मस्त गोड लागायला लागला बघ आरू पण कसा खायला ऊस आज डबा आणला नव्हता शेतामध्ये जेवायला 4-4:30 वाजलेत थोडा ऊस खायचं जायचं घरी